हॅलो एव्हरीवन. आज आपण डिस्कस करणार आहोत टॅरिफ इन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम. टॅरिफ म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा प्राइसिंग सिस्टम आहे. इन सिम्पल वर्ड्स, आपण जितकी इलेक्ट्रिसिटी यूज करतो त्यासाठी जो बिल येतो त्याला टॅरिफ बोलतात. इलेक्ट्रिसिटी इज अ कंटिन्युअस सर्व्हिस. ती स्टोअर करता येत नाही, त्यामुळे जनरेशन आणि कन्झप्शन सायमल्टेनियसली होते. म्हणून त्याचा प्रॉपर प्राइसिंग सिस्टम डिझाईन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. टॅरिफ इन्श्युअर्स करणं, कॉन्झ्युमर्स पे फेअर प्राईस, इलेक्ट्रिसिटी बोर्ड रिकवर्स कोस्टिंग आणि सिस्टम रन्स एफिशियंटली करणं. टॅरिफ डिझाईन करताना काही इम्पॉर्टंट प्रिन्सिपल्स फॉलो केले जातात. इट शुड बी सिम्पल अँड इझी टू अंडरस्टँड. इट शुड बी फेअर फॉर ऑल कॉन्झ्युमर्स. प्रॉपर रेव्हेन्यू रिकव्हरी शुड हॅपन. एनकरेज एफिशियंट यूज ऑफ इलेक्ट्रिसिटी. फ्लेक्झिबल अकॉर्डिंग टू लोड कंडिशन. इलेक्ट्रिसिटी कन्झ्युमर्स आर डिवायडेड इंटू डिफरंट टाईप्स. डॉमेस्टिक कन्झ्युमर म्हणजेच घरगुती वापरासाठी. कॉमर्शियल कन्झ्युमर जे शॉप्स आणि ऑफिसेस आहेत. इंडस्ट्रियल कन्झ्युमर जे फॅक्टरीजमध्ये येतात. ॲग्रिकल्चर कन्झ्युमर फार्मिंग लोड. डिफरंट कॅटेगरीजसाठी डिफरंट टॅरिफ लागू होतो, कारण युजेस पॅटर्न हा वेगळा असतो. जसं की टू पार्ट टॅरिफ. टू पार्ट टॅरिफ इज अ व्हेरी कॉमन सिस्टम. बिल इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स. Fixed charge is based on demand and energy charge is based on units consumed, kilowatt hour. So total bill is equal to fixed charge plus in bracket energy into rate. आता आपण समजून घ्या थ्री पार्ट टॅरिफ काय आहे. थ्री पार्ट टॅरिफमध्ये बिल हा 3 विभागात असतो. एक फिक्स चार्ज, सेकंड आहे डिमांड चार्ज जे किलोवॅट अवर आणि केव्हीए बेस असतो, आणि थर्ड आहे एनर्जी चार्ज जो किलोवॅट अवर बेस असतो. मेनली यूज फॉर लार्ज इंडस्ट्रीज, कारण लोड मोठा असतो. आणि आता आपण समजून घेऊया टाइम ऑफ डे टॅरिफ. टाइम ऑफ डे टॅरिफ मीन्स रेट चेंजेस अकॉर्डिंग टू टाइम. हे डिपेंड असतं पीक अवर्स, जे मॉर्निंग आणि इव्हिनिंगमध्ये हाय रेट असतो. ऑफ पीक अवर्समध्ये नाईट जिथे लो रेट असतो. यामुळे लोड शिफ्टिंग होते आणि ग्रिड बॅलन्स इम्प्रूव्ह होतो. आता आपण समजून घेऊया अवेलेबिलिटी बेस्ड टॅरिफ. एबीटी म्हणजेच अवेलेबिलिटी बेस्ड टॅरिफ इज अन ॲडव्हान्स टॅरिफ सिस्टम. इट इज बेस्ड ऑन पॉवर अवेलेबिलिटी, जनरेशन शेड्युलिंग, ग्रिड डिमांड. यामुळे सिस्टम मोर स्टेबल आणि एफिशियंट बनतो. आता आपण समजून घेऊया किलोवॅट अवर टॅरिफ. नॉर्मली बिलिंग किलोवॅट अवरवर बेस असतो, बट इन किलोवॅट अवर टॅरिफ ॲपरंट पॉवर ही कन्सिडर केली जाते. पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी इन्सेंटिव्स मिळतो. सो ओव्हरऑल टॅरिफ सिस्टम इज व्हेरी इम्पॉर्टंट इन इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम. इट इन्श्युअर्स फेअर बिलिंग, कॉस्ट रिकव्हरी, एफिशियंट इलेक्ट्रिसिटी युजेस. थँक्यू.